नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र एमचे सीईटी एक्झाम याचे हॉल तिकीट कधी येणार आहेत आणि काय अपडेट आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय क्लिप ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर आपली परीक्षा खूप जवळ आली आहे. 30 मार्च 2026 या दिवशी आपली एक्झाम आहे आणि त्यामुळे त्याचे हॉल तिकीट एकंदरीत कधी येतील याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे रेकॉर्डेड बॅच, ज्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळतील जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहेत, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. आपली नवीन बॅच येत्या 9 मार्च पासून सुरू होत आहे. रेकॉर्डेड बॅच तुम्ही कधी पण घेऊ शकता, रेकॉर्डेड लेक्चरची बॅच, आणि लाईव्ह बॅच आपली 9 तारखेपासून सुरू होते आहे. रेकॉर्डेड बॅचची जी फीज आहे ती 2,000 रुपये आहे. जर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स हवे असतील, सोबत एमसीक्यूज सिरीज हवी असेल, मॉक टेस्ट हवी असेल, तर तुम्ही इथे एनरोल करू शकता. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन अप्लाय स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग बघूया. तर एकंदरीत 30 मार्च 2026 ला आपली एक्झाम असणार आहे. त्यामुळे हॉल तिकीट जे आहे ते रिलीज सेकंड वीक ऑफ मार्च, म्हणजे दुसऱ्या आठवड्यामध्ये मार्चच्या हॉल तिकीट येऊन जातील. आणि ही जी मी ऑफिशियल वेबसाईट दिली आहे त्यावरून तुम्हाला डाउनलोड सुद्धा करता येईल आहे. ठीक आहे, ती ही वेबसाईट तुम्ही लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने सेकंड वीक ऑफ मार्च मध्ये तुमचे हॉल तिकीट येतील. त्याबद्दलचे अपडेट सीईटी सेल टाकणार आहेत. ते त्यांनी टाकल्यानंतर ते लिंक प्रोव्हाइड करतील आणि तिथून आपल्याला हॉल तिकीट काढता येईल. आणि जो आपण अकाउंट बनवलेला आहे त्यामधून सुद्धा आपल्याला हॉल तिकीट काढता येईल आहे. ठीक आहे, अकाउंट लॉग इन करून आपल्याला हॉल तिकीट मिळेल आणि तिथे सुद्धा आपली मार्कशीट सुद्धा मिळेल आहे. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचे सीईटीचं पॅटर्न 100 प्रश्न असणार आहे. 200 मार्कांसाठी 90 मिनिटांचा आपला पेपर आहे. त्यामध्ये 4 सेक्शन असणार आहेत: मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, लॉजिकल अँड ऍब्स्ट्रॅक्ट, कम्प्युटर कॉन्सेप्ट आणि इंग्लिश कम्प्रेशन. मॅथमॅटिक्सचे आपल्याला 30 प्रश्न असणार आहे, लॉजिकलचे आपल्याला 30 प्रश्न असणार आहेत, कम्प्युटर कॉन्सेप्टचे आपल्याला 20 प्रश्न आहेत आणि इंग्लिश कम्प्रेशनचे आपल्याला 20 प्रश्न. असे एकूण 100 प्रश्न आहेत 200 मार्कांसाठी. ठीक आहे, आणि आपली एक्झाम डेट आपल्याला माहिती आहे 30 मार्च 2026. तर मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितली होती. ती स्ट्रॅटेजी जर का तुम्ही फॉलो कराल तर तुम्ही नक्कीच 160 प्लस तर तुम्हाला मार्क्स येणारच आहे. त्यामुळे रोज आता 6 ते 7 तास या एक्झामला देण्यासाठी तयारी करा. मॅथमॅटिक्सला 3 तास द्या. यामध्ये तुम्हाला क्वेश्चन प्रॅक्टिस करायची आहे, मॉक टेस्ट द्यायची आहेत आणि हाय वेटेज टॉपिक्स मी तुम्हाला सांगते आहे: पर्सेंटेज, रेशो अँड प्रपोर्शन, प्रॉफिट अँड लॉस, टाइम अँड वर्क, मेन्सुरेशन. मेन्सुरेशन तर खूप मार्क्स गेनिंग आहे. टिग्नोमेट्री मार्क्स गेनिंग आहे. परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, बेसिक अल्जेब्रा आणि हे जे अरिथमेटिक आहे ते, मीन मीडियम मोड आणि स्टँडर्ड डेव्हिएशन. हे जे आहे हे हाय वेटेज टॉपिक आहे, ज्यामध्ये तुम्ही फोकस करू शकता मॅथमॅटिक्समध्ये. आणि पण याच्यासाठी तुम्हाला जास्त क्वेश्चन प्रॅक्टिस करणे आवश्यक आहे आणि मॉक टेस्ट देणे आवश्यक आहे मॅथमॅटिक्सला. आणि 3 तास तर तुम्हाला द्यावेच लागेल, तेव्हा जाऊन तुम्ही मॅथ्समध्ये हाय मार्क्स मिळवू शकाल. त्यानंतर येतं लॉजिकल रिझनिंग. लॉजिकल रिझनिंगला तुम्हाला प्रत्येकी 2 तास द्यायचे आहेत आणि त्यानंतर हाय स्कोरिंग सेक्शनमध्ये तुम्हाला नंबर सिरीज, कोडिंग डिकोडिंग, ब्लड रिलेशन, डायरेक्शन सेन्स, सिलॉजिझम, सिटिंग अरेंजमेंट, अॅनालॉजी स्टेटमेंट आणि प्रत्येकी 25 प्रश्न तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायचे आहे. यामध्ये मॉक टेस्ट सुद्धा आलेले आहे आणि क्वेश्चन प्रॅक्टिस सुद्धा आलेले आहे. या 2 तासामध्ये कुठलाही नवीन टॉपिक आता सुरू करू नका. जे जुने टॉपिक आहे त्यावर रिव्हिजन करा. ओके. त्यानंतर येतं आपला कम्प्युटर कॉन्सेप्ट. याला तुम्हाला 1.5 तास द्यायचा आहे, 1 ते 1.5 तास. यामध्ये तुम्हाला कम्प्युटर बेसिक, इनपुट आउटपुट डिव्हाइस, MS ऑफिस, ऑपरेटिंग सिस्टीम, मेमरी DB MS, बेसिक नेटवर्किंग, इंटरनेट, सायबर सिक्युरिटी, बायनरी नंबर सिस्टीम, हे सगळं तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. त्यासोबतच तुम्हाला डेली 20 ते 25 MCQs प्रॅक्टिस करायची आहे आणि जी थिअरी आहे त्याचं रिव्हिजन करायचं आहे. ठीक आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्याला सेक्शन मॉक टेस्ट मध्ये कम्प्युटर कॉन्सेप्ट दिलेला आहे, त्यामुळे सेक्शन मॉक टेस्ट सुद्धा तुम्ही देऊ शकता. त्यानंतर आपला राहिला इंग्लिश. इंग्लिशला तुम्हाला 1 ते 1.5 तास देणं आवश्यक आहे आणि एकंदरीत तुम्हाला इंग्लिशच हा जास्त मार्क्स गेन करण्यास मदत करणार आहे. ठीक आहे. त्यामध्ये आपल्याला सिनोनियम, अँटोनियम, एरर डिटेक्शन, फिल इन द ब्लँक्स, रिडिंग कम्प्रेशन, बेसिक ग्रामर आणि 15 ते 20 क्वेश्चन्स तुम्हाला डेली करायचे आहेत. ठीक आहे. इंग्लिश हा असा सब्जेक्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे, जेणेकरून तुमचा स्कोर जो होईल हा 160 प्लस असणार आहे. ओके. आणि याला तुम्हाला नेहमीच आता सेक्शन मॉक टेस्ट द्यायचे आहे, जे आपल्याकडे प्रोव्हाइडेड आहे, आणि फुल मॉक टेस्ट द्यायचे आहे.
ठीक आहे. स्टार्ट सॉल्विंग टॉपिक वाईज टेस्ट अँड वन मॅथ सेक्शनल टेस्ट एव्हरी 2 डेज. मॅथ्सची जे टेस्ट आहे ती एव्हरी 2 डेजला द्यायची आणि रिझनिंगची सुद्धा द्यायची आहे. सोबतच एक कम्प्युटर आणि एक इंग्लिश कंबाईन तुम्ही देऊ शकता. आणि यासोबतच फुल लेंथ मॉक टेस्ट आपल्याला द्यायची आहे 90 मिनिटे बसून. ठीक आहे. त्यांनी काय होईल, एक तर एकंदरीत तुम्हाला 90 मिनिटांची प्रॅक्टिस होईल आणि एका प्रश्नाला किती वेळ आपल्याला देता येईल ते आपल्याला समजेल आहे. ओके. आताचे जे काही दिवस आपल्याकडे आहेत त्यासाठी मॉक टेस्ट खूप महत्वाची आणि क्वेश्चन प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. ओके. एकंदरीत मी टार्गेटमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मॅथ्स जे आहे सेफ अटेम्प्ट जे आहे मॅथ्सचे ते 22 ते 25 प्रश्न असणार आहेत 80%चे. ओके. रिझनिंगचे असणार आहे 25 ते 28 प्रश्न आपल्याला सेफ अटेम्प्ट करायचे आहे म्हणजे 85%चे. त्यानंतर इंग्लिशचे आपल्याला 15 ते 18 क्वेश्चन जे आहे ते सेफ अटेम्प्ट करायचे आहे 75%. आणि कम्प्युटरचे आपल्याला 17 ते 20 प्रश्न जे आहे ते सेफली अटेम्प्ट करायचं जेणेकरून तुम्ही 90%च्या जवळपास असणार. ठीक आहे. एकंदरीत याचा मिळून आपल्याला 160 प्लसचा जो आहे तो टार्गेट स्कोअर करायचा आहे. आणि हेच आहे वेटेज टॉपिक. आता ऍट द मोमेंट आपण जवळ आलेलो आहोत त्यामुळे जर का तुम्ही ही स्ट्रॅटेजी वापरली तर नक्कीच तुम्हाला 160 प्लस मिळणार आहे. तर डेली रुटीनमध्ये मला सांगायचं आहे की 3 तास तुम्ही मॅथ्सला द्या, 2 तास तुम्ही रिझनिंगला द्या, 1 तास तुम्ही इंग्लिशला द्या आणि 1 तास तुम्ही कम्प्युटर कॉन्सेप्टला द्या. अशा पद्धतीने 6 ते 7 तास तुम्ही डेली रुटीनमध्ये ठेवा. ठीक आहे. आणि ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे एक रेकॉर्डेड बॅच ज्यामध्ये तुम्हाला फुल्ली रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत. ते ऑनलाईन मोडमध्ये असणार आहे आणि याची फीज आहे 2,000 रुपये. आणि दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून ते मिळवू शकता. बॅच डिटेलमध्ये मी सांगते इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहेत. सोबत लेक्चर्स जे आहेत ते तुम्ही रेकॉर्डेड याच्या फॉर्ममध्ये बघू शकता आणि रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल असणार आहेत. त्यामध्ये प्रिंटेबल फुल सिलेबस नोट्स आहे, लेक्चर वाईज शॉर्ट नोट्स आहेत, फ्री मॉक टेस्ट असणार आहे आणि त्यानंतर सेक्शन वाईज मॉक टेस्ट आहे, फुल मॉक टेस्ट आहे आणि 2,000 प्लस एमसीक्यू सुद्धा आहे प्रॅक्टिससाठी. ही अशा पद्धतीने स्टडी मटेरियल या रेकॉर्डेड बॅच मध्ये सुद्धा असणार आहे. त्यामुळे ही रेकॉर्डेड बॅच आता काहीच दिवस शिल्लक असल्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे नक्की एनरोल करा आणि दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करून ते मिळवू शकता. आणि हॉल तिकीट हे आपलं सेकंड वीक ऑफ मार्च मध्ये येऊन जाईल आणि ते आपल्या सीईटी सेलच्याच वेबसाईटवर येणार आहे. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच.